तुम्हाला माहिती आहे का, मराठी सिनेमांचे आतापर्यंत 9 भाषेत रिमेक झालेत। गेल्या 8 दशकांपासून हे सुरू आहे, ज्यातील सर्वाधिक रिमेक हे दाक्षिणात्य सिनेमात झाले। नाविन्यता आणि भव्यतेच्या जोडीने ते आता पॅन इंडिया पोहोचलेत, पण बऱ्याच कालावधीपासून ते आपल्या यशाचं अनुकरण करतायत। त्यातील काही रिमेक असतात, काही ॲडॉप्टेशन असतात, तर काही इन्स्पायर्ड होऊन बनवलेले असतात, ज्याला बऱ्याचदा गैरसमजामुळे किंवा अपुऱ्या माहितीमुळे रिमेकचं नाव दिलं जातं। मग तो यापैकी कुठला पण असू शकतो। तर अशाच 25 सिनेमांची लिस्ट मी तयार केली आहे, तर चला बघूया। 2017 मध्ये आलेला कन्नड मूवी नुरोंडू नेनापू हा दुनियादारीचा रिमेक आहे, जो एका प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे आणि त्याचे लेखक आहेत सुहास शिरवडकर। तसं याचा गुजरातीत सेम नावाने रिमेक करण्यात आला। नटसम्राटचा तेलुगूत 2023 मध्ये रंगा मार्थंडा नावाने रिमेक करण्यात आला आणि नटसम्राट या नावानेच गुजरातीमध्ये पण रिमेक करण्यात आला। तसा हा सिनेमा कुसुमाग्रज यांच्या नाटकाचा ॲडॉप्टेशन आहे। कोडे हा 2018 मध्ये आलेला मल्याळम सिनेमा हॅपी जर्नीचं ऑफिशियल ॲडॉप्टेशन आहे। नंतर याचा 2021 मध्ये तेलुगूत ब्रो नावाने रिमेक करण्यात आला। 2014 मध्ये आलेला टाइमपासचा 2015 मध्ये आंध्रपोरी या नावाने तेलुगूत रिमेक करण्यात आला। अगबाय अरेच्चाचा कन्नडमध्ये वारेवाह आणि तेलुगूमध्ये लकी या नावाने रिमेक झालाय। पण तो 2000 मध्ये आलेल्या हॉलिवूड मूवी व्हॉट वुमन वॉन्टशी इन्स्पायर्ड आहे। देधक्काचा कन्नडमध्ये क्रेझी कुटुंब नावाने रिमेक करण्यात आला। तसा हा 2006 मध्ये आलेल्या हॉलिवूड मूवी लिटिल मिस सनशाईनचा ॲडॉप्टेशन आहे। राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा मला आई व्हायचेचा 2013 मध्ये तेलुगूत वेलकम ओबामा नावाने रिमेक करण्यात आला। त्यामध्ये सुद्धा उर्मिला कानेटकर या मुख्य भूमिकेत होत्या। याचबरोबर मल्याळममध्ये त्याच वर्षी लकी स्टार या नावाने त्याचा रिमेक करण्यात आला। मुंबई पुणे मुंबईचा कन्नडमध्ये प्याज आगबिट्टे नावाने आणि तेलुगूमध्ये मेड इन विगाज या नावाने रिमेक झालाय। त्यानंतर हिंदी, पंजाबी आणि गुजरातीमध्ये पण त्याचा रिमेक झालाय। याचबरोबर हॅपी वेडिंग हा 2018 मध्ये आलेला तेलुगू सिनेमा मुंबई पुणे मुंबई 2 चा रिमेक आहे। अगडबम हा 2006 मध्ये आलेला तेलुगू मूवी किता कितलूशी लूजली इन्स्पायर्ड आहे आणि तो सुद्धा चिन्ना वेडू या 1985 मध्ये आलेल्या तमिळ मूवीवर बेस्ड आहे। 2017 मध्ये आलेला कन्नड मूवी सरकारी केलासा देवरा केलासा हा जाऊ तिथे खाऊ या सिनेमाचा ॲडॉप्टेशन आहे आणि वेल्डन अब्बा हा 2007 मध्ये आलेला बॉलिवूड मूवी जाऊ तिथे खाऊचा रिमेक आहे। 2004 मध्ये आलेल्या नवरा माझा नवसाचा या सिनेमाचा कन्नडमध्ये एकदंता या नावाने रिमेक झालाय। तसं नवरा माझा नवसाचा हा बॉलिवूड मूवी बॉम्बे टू गोवाशी इन्स्पायर्ड आहे आणि तो सुद्धा 1966 मध्ये आलेल्या मद्रास टू पॉंडिचेरीचा रिमेक आहे। इवानो ओरुवन हा 2007 मध्ये आलेला तमिळ मूवी डोंबिवली फास्टचा रिमेक आहे। या दोन्ही सिनेमांचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं। तसं डोंबिवली फास्ट हा 1993 मध्ये आलेल्या हॉलिवूड मूवी फॉलिंग डाऊन वर लूजली बेस्ड आहे। म्हणजेच मेन आयडिया किंवा काही पार्ट त्याच्याशी इन्स्पायर्ड आहे, पण तो पूर्णपणे कॉपी किंवा रिमेक म्हणता येणार नाही। मामा मांचू उल्लडू कांचू हा 2015 मध्ये आलेला तेलुगू सिनेमा बेदुने 4.5चा रिमेक आहे। तसा हा तेलुगू सिनेमा अल्लारी मोगुडू या 1992 मध्ये आलेल्या तेलुगू सिनेमाच्या कथा किंवा पात्रांसोबत कनेक्टेड आहे। 1972 मध्ये आलेला एकटा जीव सदाशिव हा सेम नावाने आलेला नाटकाचा ॲडॉप्टेशन आहे आणि 1974 मध्ये आलेला कन्नड मूवी बांगाडा पंजारा हा त्या नाटकाचा कोर प्लॉट फॉलो करतो। त्यामुळे दोन्ही सिनेमे एकमेकांशी सिमिलर वाटतात। तसं या नाटकाचे समोर चालून हिंदी, बंगाली आणि तेलुगूमध्ये रिमेक झाले, ज्याचा चार्ट तुम्ही पॉज करून बघू शकता। झपाटलेलाचा 2001 मध्ये अम्मो बोंबा या नावाने तमिळमध्ये रिमेक करण्यात आला। तसं झपाटलेला हा 1988 मध्ये आलेला चाइल्ड्स प्ले या हॉलिवूड मूवीशी इन्स्पायर्ड आहे। स्नेगिथी हा तमिळ सिनेमा आणि राकिलीपट्टू हा मल्याळम सिनेमा 1999 मध्ये आलेल्या बिंदासवर लूजली बेस्ड आहे। म्हणजे त्यांनी तिथून प्रेरणा घेतली आहे, पण बरेच क्रिएटिव्ह चेंजेस केलेत। 2007 मध्ये राकिलीपट्टू हा हिंदीमध्ये डब सुद्धा करण्यात आला होता। अशी ही बनवाबनवीशी इन्स्पायर्ड होऊन साऊथमध्ये 4 सिनेमे बनवले गेले। तेलुगूतील 1991 मध्ये आलेला चित्रम भलारे विचित्रम हा इन्स्पायर्ड होता। कन्नडमधील ओरू सार बारी ओलू हा ऑफिशियल रिमेक होता। कन्नडमधील बोंबट हेंडती आणि तमिळमधील अनाज घन हे चित्रम भलारे विचित्रमचा रिमेक आहेत। जास्त कन्फ्युजन नको म्हणून मी टेबल देतोय, जो तुम्ही पॉज करून बघू शकता। वड्डू बावा थप्पू हा 1994 मध्ये आलेला तेलुगू सिनेमा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या किस बाय किसचा रिमेक आहे। 1975 मध्ये एक तमिळ सिनेमा आला होता, ज्याचं नाव आहे उरानू सोल्ला ओरुवन। तर हा मराठी सिनेमाचा रिमेक आहे, ज्याचं लिखाण केलं होतं सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर यांनी। लेखक मेन्शन केलेत, पण सिनेमाचं नाव कुठेच अवेलेबल नाहीये। होऊ शकतं तो रखडला असेल किंवा रिलीज झालाच नसेल। जर या सिनेमाबद्दल कुणाला माहिती आहे तर प्लीज कमेंट करून सांगा। मोंड्रू देईवंगल हा 1971 मध्ये आलेला तमिळ सिनेमा 1968 मध्ये आलेल्या आम्ही जातो आमुच्या गावा या सिनेमाचा रिमेक आहे। तसं 1973 मध्ये आलेला बॉलिवूड मूवी तीन चोर हा सुद्धा याचा रिमेक आहे। कुंडमा बोट्टू पेडाटा हा 1968 मध्ये आलेला तेलुगू सिनेमा थांब लक्ष्मी कुंकू लावते या सिनेमावर बेस्ड आहे।
राजा परांजपे दिग्दर्शित पाठलाग या सिनेमाचा 1965 मध्ये इधाया कमलन या नावाने तमिळ भाषेत रिमेक करण्यात आला. नंतर बॉलिवूडमध्ये मेरा साया नावाने रिमेक करण्यात आला. तसं पाठलाग हा जयंत देवकुडे यांच्या आशा परत येते या कादंबरीचं ॲडॉप्टेशन आहे. अभिजात्यम हा 1971 मध्ये आलेला मल्याळम सिनेमा मानिनीचा रिमेक आहे. नंतर तमिळमध्ये पेठामनाम पिठू आणि तेलुगूमध्ये अभिमंत वालू या नावाने मानिनीचा रिमेक करण्यात आला. तसं गुजरातीत 1978 मध्ये मा डिक्री या नावाने याचे ॲडॉप्टेशन करण्यात आलं. 1953 मध्ये आलेला सुलोचना लाटकर यांच्या वहिनींच्या बांगड्या या सिनेमाचा 1955 मध्ये मंगेयार तिलकम या नावाने तमिळमध्ये रिमेक करण्यात आला. आणि एक शेवटचा राहिलाय मनसू मलिक, ज्याबद्दल सर्वांना माहिती आहे. त्याचा पंजाबी, ओडिया, बंगाली आणि हिंदीमध्ये सुद्धा रिमेक करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त 4 रिमेक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेत, ते तुम्ही बघू शकता. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, जेव्हा पण सिनेमे रिलीज झाले त्याच्या पुढच्याच वर्षी त्याचं रिमेक किंवा ॲडॉप्टेशन करण्यात आलं. तर ही चांगली गोष्ट आहे, पण यातील बरेच सिनेमे फ्लॉप झाले, काही तर डिझास्टर ठरले. कारण त्यांनी कथा तर घेतली, पण तिथल्या कल्चरनुसार, तिथल्या लोकांच्या आवडीनुसार त्याला ते ॲडॉप्ट नाही करू शकले. आणि असे पण बरेच सिनेमे आहेत ज्यात बदलाव केले गेले आणि ते यशस्वी झाले. बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. याचबरोबर मी 25 मराठी सिनेमे ज्यांचा बॉलिवूडमध्ये रिमेक झाला आहे यावरती व्हिडिओ बनवला आहे, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.